नमस्कार मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण हे भारतात आणि इतर काही देशांमध्येही दिसणार आहे। त्या ग्रहणाविषयी वेदादी नियम प्रारंभ कधी होत आहे, ग्रहणाचा मुख्य पर्व काळ किती आणि एकूणच ग्रहणाविषयीची माहिती आपण या माध्यमातून जाणून घेऊ। तर ग्रहण हे 3 मार्च 2026 रोजी आहे आणि हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे 3 मार्च 2026 च्या सूर्योदयापासूनच वेदादी नियमाचं पालन करणं आवश्यक आहे। परंतु जे बाल आहे, वृद्ध आहे, आजारी आहे, अशक्त आहे, गर्भवती स्त्रिया असतील अशा सर्व लोकांनी ग्रहणाचे वेदादी नियम जे आहेत ते नियम 11 वाजेपासून पालन करायचे आहे। मग या वेद काळात म्हणजे 11च्या आधी आपण अन्न पदार्थ भक्षण करणं, जेवण करणं इत्यादी कर्म करायचे आहेत। आणि मग या वेद काळामध्ये काय केलं जातं तर स्नान करावं, देवपूजा करावी, श्राद्ध नित्यकर्म आपल्याला वेद काळामध्ये करता येतात आणि ते करावे। आणि यामध्ये आवश्यक असलेलं पाणी आपल्याला घेता येईल, मलमूत्राचा त्यागही करता येईल। परंतु एकूण मुख्य पर्वकाल ग्रहणाचा जो आहे म्हणजे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे 6:48 ग्रहण आहे। म्हणजे सूर्यास्तानंतर काही राज्यांमध्ये काही ठिकाणी हे ग्रहण 5 मिनिटाचं असेल, 6 मिनिटाचं असेल, 9 मिनिटाचं असेल। आपल्या गावाच्या सूर्यास्तानंतर 6:48 पर्यंत जो कालावधी निघेल तो ग्रहणाचा मुख्य पर्वकाल आहे। त्या पर्वकालामध्ये आपण जप, धारणा, साधना आपण करू शकतात, ते आपण करावी। आणि मग ग्रहणातील कृत्य काय तर सूर्यास्त होताच स्नान करावे। ग्रहण सुरू झालं की स्नान करावं, स्नान केल्यानंतर मग ध्यानधारणा करावी, तर्पण, श्राद्ध, होमादी कर्म आपल्याला करता येतील, मंत्र जाप करता येईल, गुरुमंत्र कुठला घेतला असेल त्या मंत्राचा जप आपल्याला करता येईल। असं हे ग्रहण याचा स्पर्श दुपारी 3:20 चा असल्यामुळे आणि दुपारी असल्यामुळे सूर्य असल्यामुळे तो स्पर्श आणि मध्य आपल्याला दिसणार नाही। आपल्याला मुख्य पर्वकाल म्हणजे 6:48 पर्यंतच ग्रहणचा जो काही भाग असेल तो आपल्याला दिसेल, असं हे ग्रहण आहे। आणि हे ग्रहण आता राशी परत्वे कसं आहे ते आपण बघू। तर मिथुन, तुला, वृश्चिक या राशींना शुभ फल आहे, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल आहे, वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ठ फल आहे। ज्यांना अनिष्ठ फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी या ग्रहणाविषयी बघू नये, ग्रहण बघितलं नाही तर उत्तम। अशा प्रकारचं ग्रहण आहे, याविषयी आपण माहिती घेतली। पुन्हा नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद।